नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बिहारच्या जनतेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर अभूतपूर्व विश्वास ठेवत पुन्हा एकदा विकासाचा मार्ग निवडलाय। जंगलराजच्या काळावर पूर्णविराम देत काँग्रेसच्या वोट चोरीच्या खोट्या नॅरेटिव्हला जनतेने ठामपणे धुळीस मिळवलंय। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष उरण ईश्वरपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या हस्ते लाडू वाटून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा विजय सोहळा पार पडलाय। यावेळी विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, निशांत भोसले पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, चिमनभाऊ डांगे, कपिल ओसवाल यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। बिहारमधील या प्रचंड जनादेशानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण असून विकासाचा वेग आता अधिक जोमाने आणि ठामपणे पुढे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बिहारच्या प्रचंड हा शब्दही अपुरा पडावे अशा प्रचंड 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 यशाबद्दल या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं मी पक्षाचा कार्यकर्ता, नेता, मंत्री म्हणून तर अभिनंदन करेन, पण एक सामान्य नागरिक म्हणून अभिनंदन करेन। एखाद्या नेत्याची सातत्याने एवढी लोकप्रियता, एखादा नेता अचानक समोर येतो, त्याची लोकप्रियता निर्माण होते, मग ती हळूहळू त्याला ओहोटी लागते। पण लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते जात नाहीत, परंतु त्यांच्या नावाने निवडणुका लढवताना स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, कधीही त्यांच्या नावाने लढल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या निवडणुकांमध्ये अपयश आम्हाला माहितीच नाही, सतत यश। आणि त्यामुळे एक नागरिक म्हणून सुद्धा हा जो विश्वास त्यांनी निर्माण केला त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो की 2047चं त्यांनी जे स्वप्न पाहिलं आहे की देश क्रमांक 1 वर न्यायचा, ते पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरला होता, आता 4थ्या नंबरला आहे, 2030ला 3रा नंबर होईल, 47ला ते 100% चायना आणि अमेरिका एवढे दोनच देश नंतर राहतात, त्यांना मागे टाकून 1 नंबरवर जाऊ। आज आमची राज्याची नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत मिळून ज्या सरासरी 300च्या आसपास निवडणुका होतील, त्याची जवळजवळ 90% ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण, म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला जिथे नगराध्यक्ष मिळाला आहे, आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल, शिराळ्याला आम्ही शिवसेना दिलं असेल, ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे। पण ज्या साधारणतः 2/3 पेक्षा जास्त ठिकाणी बीजेपीला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला, त्या सगळ्या ठिकाणची 90% यादी ही प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून, म्हणजे पहिला प्रभारी, समिती, नावं, एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर मांडणी, मग सर्वेची तयारी करून 90% आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली। त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला, त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्ताची 4 माणसं सुद्धा एकमत होणं अवघड असतं, की इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या, राजकीय पार्श्वभूमीची, विचाराची पार्श्वभूमी, सवयी, मग डावा उजवा असं खूप असतं, त्यातून या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला, त्याबद्दल मी या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरण ईश्वरपूर करून मिळालं। तुम्हाला सातत्याने इस्लामपूर म्हणावं लागत होतं आणि तुमची मागणी होती की बाबा झालं ना, 500 वर्ष मुघलांचं राज्य होतं, त्यावेळी अनेक शहरांची नावं बदलली, 150 वर्ष ब्रिटिशांचं आलं, पण आपलं येऊन सुद्धा 78 वर्ष झाले, आता काढा की नावं। आणि त्यामुळे परक्यांची खूण इथल्या मुस्लिम समाजाने हे चुकीच्या अर्थाने घेऊ नये, कारण तेही या भारताचे नागरिक आहेत ना, आणि त्यामुळे परक्यांच्या ज्या ज्या खुणा आहेत, त्यांचे पुतळे, त्यांची नावं, ते संपवण्याचं कोणाला दुःख असण्याचं कारण नाही, ते संपवण्याचा अभिमान वाटला पाहिजे। त्या अभिमानातूनच अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, कारण ती एक सगळ्या समाजाची मानसिक गरज होती। बाकी आमचा जाहीरनामा तयार होतो आहे, त्याच्यामध्ये 2 मोठ्या गोष्टी ऑलरेडी आम्ही सँक्शन केल्या आहेत। एक ईश्वरपूरमधील अपुरी भुयारी गटार योजना 198 कोटी, तिची तांत्रिक मंजुरी झाली, आता 2 महिने आचारसंहितेत जातील, मग आपण त्याचं टेंडर, वर्क ऑर्डर सगळं सुरू करू। नव्याने देवेंजी अशा मोठ्या प्रोजेक्टना मंत्रालयातल्या वॉर रूम मधून मॉनिटर करतात,
आणि तो स्पीड चेक करत असतात की वेळेवर होतंय की नाही. 24/7 म्हणजे 24 तास आणि 7ही दिवस अशी जी सतत पाणी पुरवठा योजना असायला पाहिजे, त्याचा 124 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. मंत्री तलाव सुशोभीकरणासाठी 3 कोटीची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे. असे आणि मला असं वाटतं की या शहरातल्या लोकांनी आणि खरं म्हणजे राज्यातल्या लोकांनी, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी तर नक्की 2 मुद्द्यांवर, या शहरातल्या लोकांनी प्रामुख्याने 2 मुद्द्यांवर मतदान करूनच बघावं झालं पाहिजे महायुतीला. एक आहे तो उरुणेश्वरपूर आणि दुसरा आहे तो कोल्हापूरचं खंडपीठ. हे खंडपीठ या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या, प्रमुख दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातला सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी इतकं वरदान ठरलं. व ते क्लायंट्सना, अशिलांना वरदान ठरलं, वकिलांना वरदान ठरलं. कोल्हापूरसारख्या शहरामध्ये शहराची श्रीमंती आता वाढली, कारण फ्लॅटना किमती वाढल्या, भाव वाढला, ऑफिसेसना वाढला. या सगळ्यांना एम्प्लॉई पाहिजेत, बेरोजगार लोकांना रोजगार मिळायला लागला आणि अशिलाचे बिचाराचे पैसे वाचले की सारखं मुंबईला सारखं. या मुद्द्यावर तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातल्या सगळ्यांनी बटन धडाधड महायुतीचं दाबलं पाहिजे. आणि ईश्वरपूरमध्ये तर माझं असं मत आहे की जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नंतर सगळ्यांचे अंदाज चुकले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नंतर सगळ्यांचे अंदाज चुकले आणि मग त्याला मतचोरी काय म्हणतायत, दुबार मतं काय म्हणतायत, काय म्हणायचं म्हणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 10 लाख तरुणांना प्रत्येकी 10,000 रुपयाची अप्रेंटिसशिप आणि वीज बिल 5 HP-चं 7.5 HP-चं माफ करणं, याचा एक परिणाम म्हणून 237 जागा आल्या. म्हणजे आता बिहारच्या जास्त का आमच्या जास्त एकदा बघू, परंतु 237 जागा आल्या की म्हणून आम्ही एक दिशा दाखवली. बिहारमध्ये त्यांनी तेच केलं. या समाजातली महिला राजकीय दृष्ट्या नको मतं मिळतील म्हणून, ती सक्षम झाल्याशिवाय समाज सक्षम होणार नाही. महाराष्ट्रामध्ये 2,42,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळाली. त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला, अकाउंट होतं, अकाउंटला पहिल्यांदा 1 रुपया आला. अदरवाईज नवऱ्याच्या अकाउंटला पैसे येणार, बायकोने मागायचे, मी म्हणाले हे मला मिळाले पैसे. त्यातल्या बऱ्याच जणांनी बँकांशी टायअप केले की हे आता आम्हाला हयात मिळणारच आहेत, तर याच्या गॅरंटीवर आम्हाला लोन द्या. लाखाची लोन महिलांनी घेतली, व्यवसाय सुरू केले आणि दर महिन्याचा 1500चा हप्ता तिथे जोडला, त्याला ट्राय पार्टी एग्रीमेंट म्हणून. आता मला सांगा की महाराष्ट्रातल्या 2,42,00,000 महिलांनी रोजगार करायचा म्हटला तर महाराष्ट्राची श्रीमंती केवढी वाढेल. कसले वोटचोर वगैरे कामं करा बाबा. चला सांगा काय. अजून एक आहे ते म्हणजे बाजार कॉम्प्लेक्स बिल्डिंग 52 कोटी, ज्याचं काम चालू आहे. पूर्ण आचारसंहिता संपली की या सगळ्यांना पालकमंत्री या नात्याने रोज बसणं, आढावा घेणं असं करू. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.